नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्यांचं त्यामुळे नुकसान झालंय। लिलावासाठी शेड नसल्याने कांदा अक्षरशः भिजलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। तर नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। लिलावासाठी आणलेला कांदा अक्षरशः भिजलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। शेड नसल्याने हा कांदा भिजल्याचं समजतंय। कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी हा कांदा आणला गेला होता, परंतु लिलावासाठी शेडच नव्हती आणि ही शेड नसल्यामुळे हा कांदा भिजल्याचं समजतंय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र मोठी नाराजी निर्माण झाली आहे। शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहेत। नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे लिलावासाठी आणलेला कांदा अक्षरशः भिजलाय। बाजार समितीत हा कांदा विक्रीसाठी आणला गेला होता, परंतु त्या ठिकाणी शेड नव्हती आणि ही शेड नसल्यामुळे हा कांदा भिजल्याचं समजतंय। काही तर शेतकरी मोठा शेतकरी निवास व्हावा, त्याच्यानंतर निलावासाठी शेड व्हावा आणि शेतकऱ्यांची पाण्यापासून तर राहण्यापर्यंत सगळी सुविधा इथं उपलब्धता मार्केट कमिटीने करून द्यावा। बाजार समितीने शेडचं काम केलं पाहिजे। काहीतरी निलाव चालू करता येत नाही। बाकीच्या बाजार समित्यांना शेड आहे। दिवसभर पाऊस चालला तर ट्रॅक्टर दिवसभर शेतकरी न्यावं लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।